नाब्या माकडा, शाळा सोडून इकडे कुठं? ते मी तिथं गेलतो जरा. कुठं? ते काम होतं. कसलं काम? ते माझ्या वर्गातला मित्र राहतोय ना तिथं, जाधववाडीत, त्याला भेटायला गेलतो. तू एकटाच? बाकीचे कुठे आहेत? बाकीच्यासनी डबा खायचा होता ना, मधल्या सुट्टीत आलोय ना मी. होय. असा कुठला मित्र आहे ज्याच्यासाठी डबा सोडून तू इकडे आलास? चल मला पण भेटू दे, चल. अरे नको, आत्ताच गोळ्या खाऊन झोपलाय तो, आणि म्हणून मी उठून आलो. होय. घरातली जागे असतील की, पण चल घेऊन चल मला, मी भेटतो. अरे नको, ऐक. एवढं का भेटतोयस? मी काय भेल्यासारखं वाटतंय हो तुला? व्हायच नाही, लय भिलेस माकडा. ते कुरकुटे सर, कुरकुटे सरांचं भ्या वाटतंय मला. होय. ते मधली सुट्टी संपत आली असेल ना, जर वेळ झाला तर लय मारतात सर, म्हणून. बरं चल, आता जाऊ दे मला. ए, आज एवढी का काही करतोयस? हा, तुला कसं कळतं रे एवढं सगळं? सांगितलं ना मला उशीर झालाय, जाऊ दे की मला. हिरोचा पेन घ्यायचा आहे ना? नाही नको, परत बघू कधीतरी. हे बघ, घेतलास तर आजच, नाहीतर कावाच नाही. तसं असेल तर चल मग, मला रंगीत कागद बी घ्यायचा आहे. आणि कुरकुटे सर? अरे आता हिरोच्या पेनसाठी 1-2 छडा खाऊ शकत नाही वे. कष्टाशिवाय काय मिळतं का? आणि तूच म्हणतोस ना संघर्ष करावा लागतो म्हणून. संघर्ष करायला लागतो? गप चल माकडा, नाहीतर एका फटक्यातच संघर्ष काढीन तुझा. आणि असं समजू नकोस की मला काही समजत नाही, कळलं का? बसल, बस मागं बस. संध्याकाळी येतो. ठीक आहे, जा. ऐक ऐक, ठीक आहे, जाताना वडापाव खा, उपाशी राहून बस. पळ. किती टाइम लावला? अरे पेन घेतलंय बघ. बघू. हायला भारी घेतला. दादाने घेऊन दिला. होय, बघू मला. थांब की मला तरी बघू दे. राहिलं का किती उशीर बघतोस? हायला एकच नंबर. बाबा मला बघू दे आता. पाडशील बोर्रा. ह्याच्यात ठेवून दे. भारी रे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड. बरं, आजचा दिवस आपल्यासाठी, आपल्या वर्गासाठी खूप विशेष आहे, कारण आपल्या वर्गातली हुशार आणि सर्वांना आपलंसं करणारी आपली विद्यार्थिनी केवडा जाधव, केवडा, तिचा आज वाढदिवस आहे. केवढा उभा राहा, विश करूयात केवढाला. हां चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर केवडा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी
हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. अगं राहू दे बाळा. ऐका, केवढा आजारी असून सुद्धा फक्त तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करता यावा म्हणून शाळेत आली आहे. कळलं का? हां, हॅपी बर्थडे. बस. आणि चॉकलेट सगळ्यांना पिरियड संपल्यावर दे. हां. थँक्यू. थँक्यू. तू काहीच नाही देणार? मग कशाला आलेलंस घरी? हे घे. बघ, नाही आवडलं तर लगेच देतो दुसरं आणून. तुझा बाप मोठा जागीरदार नाही का? पण एवढं मोठं गिफ्ट द्यायची काय गरज होती? आपलं काहीच लहान नसतं. छोटा विचारच करत नाही आपण.